5 सप्टेंबर 2016 रिलायन्स जिओची लॉन्चिंग झाली। मोफत अनलिमिटेड डेटामुळे सिम कार्ड घेण्यासाठी लोकांची अक्षरशः उडी पडली। वोडाफोन, एअरटेल या कंपन्यांचं सिम कार्ड लोकांनी जिओमध्ये पोर्ट केलं, पण अनलिमिटेड डेटाची सवय लोकांना लागली आणि परफेक्ट टायमिंग हेरत जिओने दर जाहीर केले। लोकांना नाइलाजाने दर महिन्याला कंपनी सांगेल तेवढ्याचं रिचार्ज करावं लागलं। आता देशात 5G आल्यानंतरही जिओने 4G च्या सिम पॅक मध्येच अनलिमिटेड 5G दिलंय। लोकांना हाय स्पीड डेटा वापरण्याची सवय लागली आहे, पण हा मोफत अनलिमिटेड वापरलेला डेटा जिओ आणि एअरटेल या कंपन्या कसा वसूल करणार आहेत? नव्या रिचार्ज प्लॅनमुळे महिन्याला कसा खर्च वाढणार आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत समजून सांगणार आहे। ऑक्टोबर 2022 पासून देशभरात 5G सेवेची सुरुवात झाली। देशात डिजिटल सेवा पुरवण्यात जिओ हे पहिल्या क्रमांकावर आहे। यात 5G सेवेचा विस्तार करण्यात जिओने मोठी भूमिका बजावली। 3G किंवा 4G च्या तुलनेत 5G सेवा जलद गतीने देशभरात पोहोचली। सध्या साधारण 96% शहरात 5G चं जाळं विस्तारलंय। रिलायन्स कडून 5G च्या सेवेसाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक केली गेली आहे। लोकांना 5G चं स्पीड काय आहे ते कळावं यासाठी आधी 4G च्या पॅक मध्ये 5G अनलिमिटेड मिळालं, पण जिओने हजारो कोटींची गुंतवणूक करून ज्या 5G ची अनलिमिटेड सेवा दिली त्याचे दर आता जाहीर झाले आहेत। 28 दिवसांच्या 5G अनलिमिटेड 2G प्लॅनची किंमत 155 रुपये होती, आता 189 रुपये झाली आहे। 209 रुपयांच्या प्रतिदिन 1 GB डेटा प्लॅनची किंमत 249 रुपये झाली आहे। 239 रुपयांच्या 1.5 GB प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत आता 299 रुपये। 299 च्या 2 GB प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत आता 349 रुपये। 399 रुपयांच्या 3 GB प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत 449 रुपये। आता 56 दिवसांच्या 5G अनलिमिटेड प्रतिदिन 2 GB प्लॅन साठी 629 रुपये मोजावे लागणार आहेत। प्रतिदिन 2 GB डेटाच्या 3 महिन्यांच्या प्लॅन साठी आता 859 रुपये द्यावे लागणार आहेत। वार्षिक प्रतिदिन 2.5 GB च्या प्लॅन साठी 2999 रुपये आकारले जात होते, आता याच प्लॅन साठी जिओ कडून 3599 रुपये आकारले जाणार। विशेष म्हणजे अनलिमिटेड 5G डेटा फक्त 2 GB प्रतिदिन पॅक मध्येच असेल, ज्याची किंमत 299 प्रति महिन्यापासून सुरू होणार आहे। टेलिकॉम कंपन्यांनी नवे प्लॅन देताना एक मेक मारून ठेवली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला दररोज अनलिमिटेड डेटा पाहिजे तर किमान 300 रुपये तरी महिन्याला खर्च करावे लागतील। जिओ पाठोपाठ एअरटेलने सुद्धा आपले प्लॅन जाहीर केले आहेत। 28 दिवसांसाठी प्रतिदिन 1 GB डेटाची किंमत 265 वरून आता 299 वर पोहोचली आहे। 28 दिवसांसाठी प्रतिदिन 1.5 GB डेटा प्लॅनची किंमत 299 वरून 349 वर पोहोचली आहे। 28 दिवसांसाठी प्रतिदिन 3 GB डेटा प्लॅनची किंमत 399 वरून 449 वर गेली आहे। 56 दिवसांसाठी 2 GB प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत 549 वरून 649 झाली आहे। 84 दिवसांच्या 2 GB प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत 839 वरून 979 रुपयांवर पोहोचली आहे। 2 GB प्रतिदिन डेटाचं रिचार्ज केलं तर अनलिमिटेड 5G मिळणार आहे। पोस्टपेड प्लॅन मध्येही 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। 5G नेटवर्कची किंमत जास्त असली तरी त्याचे फायदेही आहेत आणि त्यामुळेच हाय स्पीड डेटाची गरजही वाढली आहे। 5G नेटवर्कचा वेग 4G पेक्षा 10 पटीने असणार आहे। 5G स्पीडमुळे 3 तासाचा चित्रपट अवघ्या 3 मिनिटात डाउनलोड होईल। व्हिडिओ कॉल क्वालिटी सुधारणार आहे, तर कॉल ड्रॉपची समस्या देखील संपण्यास मदत होईल। 5G नेटवर्क आल्यावर ऑटोमेशनचा वेगही वाढणार आहे। मोठमोठ्या शहरात असलेल्या गोष्टी गावागावात पोहोचण्यास मदत होईल। व्यापार, शिक्षा, आरोग्य आणि कृषी सारख्या क्षेत्रात 5G मुळे क्रांती घडेल। घरातील फ्रीज, टीव्ही, मायक्रोवेव्ह, ओव्हन मशीन, AC सारख्या वस्तू इंटरनेटशी जोडल्या जातील। आता रिलायन्स जिओ असो की एअरटेल, महिन्याच्या रिचार्ज पासून ते वर्षभराच्या रिचार्ज मध्ये भरघोस वाढ करून या कंपन्यांनी 5G ऑक्शन मध्ये गुंतवणूक कशासाठी केली होती हे दाखवून दिलंय। पण दूरसंचार कंपन्या जेव्हा कोणतीही सेवा मोफत देतात तेव्हा त्याची वसुलीही त्याच पद्धतीने काही दिवसातच केली जाते, हे आपण यातून शिकलं पाहिजे। पण याविषयी तुम्हाला काय वाटतं
हे कमेंटमध्ये जरूर कळवा. YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ YouTube चॅनलवर पाहत रहा.